आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। अवैध वाळू उपशावर पोलिसांचा वॉच। ऐनतपुरात लाखोंचा मुद्देमाल जप्त केला। श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर येथे अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत टाटा कंपनीचा टेम्पो आणि 2 ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, भगवान थोरात आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान अवैध धंद्यांची माहिती घेत असताना ऐनतपूर गावच्या शिवारात विटकरी रंगाच्या टाटा टेम्पोमधून चोरी-छुप्या पद्धतीने वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले। पोलिसांनी तात्काळ टेम्पो अडवून चालकाला ताब्यात घेतले। चौकशीत चालकाने आपले नाव आकाश नाना निकम, वय 21 वर्षे, राहणार आटवाडी, बेलापूर, तालुका श्रीरामपूर असे सांगितले। पोलिसांनी वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। या कारवाईत पोलिसांनी 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू आणि 5 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपी आकाश नाना निकम याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 435/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचा फोन नंबर 0241-2416111 किंवा डायल 112 वर माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीराम।